सर मोठा विजय तुम्हाला मिळालेला आहे। 99 पेक्षा जास्त मतं, जवळपास 99 महाविकास आघाडीचे मतं तुम्ही फोडलेले आहे। निश्चितपणे आमच्या जवळ महायुती म्हणून 582 मतं होती आणि मला 682 मतं मिळाली आहे। म्हणजे 100 मतं ही महायुतीजवळ जेवढी मतं होती त्यापेक्षा अधिक ही मला मिळालेली आहे। आणि काँग्रेसचा तर अतिशय वाईट पराभव त्या ठिकाणी झाला आहे। त्यांच्याजवळ स्वतःचे 170 होते आणि महाविकास आघाडी म्हणून 200 मतं होते, ते 130 वर आलेले आहेत। म्हणजे महाविकास आघाडीचे 70 मतं आणि काँग्रेसचे 40 मतं हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली। काटेकोर नियोजन त्यांनी या निवडणुकीत केलं होतं, त्याचं यश म्हणून इतके मोठं यशस्वी ठरली। निश्चितपणे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री यांनी या निवडणुकीची धुरा पूर्णपणे अंगावर घेतली होती। अतिशय सूक्ष्म नियोजन, अतिशय चांगलं नियोजन या निवडणुकीमध्ये त्यांनी केलं। ते पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे होते। एकेका नगरपालिकेतल्या एकेका नगरसेवकाला कशा पद्धतीनं मनवायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय प्रभावीपणे केल्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपूर्ण टीमनी जबरदस्त काम केलेलं आहे। हा केवळ डॉक्टर राजीव पोद्दार यांचा विजय नसून महायुतीचा विजय, भारतीय जनता पार्टीचा विजय। त्या ठिकाणी ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल आणि शिवसेनेचे कृपालजी तुमाने आणि सर्व नेते त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवार गटाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे। तुमच्याकडे संख्याबळ होतं, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात विजय होईल असं वाटलं होतं का? संख्याबळ भाजपकडे होतं निवडणुकीत? संख्याबळ होतं आणि मी म्हटलं होतं सकाळी की 650च्या वर मतदान निश्चितपणे मला मिळेल, पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मतदान या निवडणुकीमध्ये मला मिळालेलं आहे आणि काँग्रेसला पूर्णपणे भुईसपाट करण्याचं काम, चारी खाने चित करण्याचं काम या निवडणुकीमध्ये आमच्या सन्माननीय मतदारांनी केलेलं आहे। कालपर्यंत आपण 650 म्हणत होते, आज 680 पर्यंत पोहोचले होते, पण जो निकाला तो 682चा आला आहे। मी खरं पाहिलं असता माझं जे कॅल्क्युलेशन होतं ते 680चं होतं आणि सकाळी आपण बोलताना केवळ झी मीडियाच्या समोरच मी 680चा आकडा त्या ठिकाणी घेतला होता, पण मला स्वतःचं कॅल्क्युलेशन हे निश्चितपणे 680चं होतं आणि 682 मतं अपेक्षेप्रमाणे आम्हाला मिळालेले आहेत। काही नेते नागपुरात म्हणायचे नागपूर शहरापुरता भाजप पक्ष जिल्ह्यात नाही, ते समीकरण आज धुळीस मिळाले। निश्चितपणे धुळीस मिळालं आहे। जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि 29 नगरपालिकापैकी 24 नगरपालिका नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी आहे। मोठी संख्या नगरसेवकांची आमच्याजवळ आहे आणि एक जबरदस्त ताकद ग्रामीणमध्ये आता महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची निर्माण झालेली आहे। नक्कीच छोटे छोटे 2 मिनिटं